नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं तर शब्दांच्या जातीमधील क्रियाविशेषण अव्यय याचा आपण अभ्यास केला होता। क्रियाविशेषण म्हणजे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातला आपण फरक समजावून घेतला। क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे आणि अनेक क्रियाविशेषण अव्ययांचे आपण काय केलेले आहेत प्रकार बघितलेले आहेत। म्हणजे ह्या शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत या 8 जातींमधला जो दुसरा गट आहे अविकारी शब्दांचा त्याला आपण सुरुवात केलेली आहे। त्याच्यामधलं हे क्रियाविशेषण अव्यय संपलेलं आहे। ठीक आहे, आज आपण आता दुसऱ्या म्हणजे त्या गटामधल्या दुसऱ्या अव्ययाला सुरुवात करणार आहोत आणि क्रमाने जर शब्दांच्या जाती 8 ज्या आहेत त्यानुसार जर बघायचं म्हटलं तर आपल्या या ठिकाणी 6वी शब्दांची जात आपण सुरू करणार आहोत। बघा, 6वी शब्दांची जात किंवा अविकारी शब्दांमधली दुसरी शब्दयोगी अव्यय। ठीक आहे, बघा मुलांनो, इथं शब्दयोगी अव्यय। आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी इथं शब्दयोगीचा अर्थ दिलाय। बघा, शब्दाला जुळलेला दुसरा शब्द। बघा, शब्दयोगी योग जुळणे, काय जुळलेला आहे शब्द जुळलेला आहे म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा अर्थ त्या शब्दामध्येच आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणजे मग तुम्हाला उदाहरणामध्ये कोणता हा शब्दयोगी अव्यय किंवा तो शब्द आहे ते ओळखता येणार आहे। बघा, शब्दयोगी म्हणजे काय शब्दाला जुळलेला दुसरा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय। बघूयात आपण इथं व्याख्या। शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। बघा, शब्दाला जोडून आलेला आहे शब्द आणि तोही कोणता अविकारी शब्द। मी पुन्हा पुन्हा सांगते मुलांनो, अविकारी शब्द विकारी शब्द हे लिहायला विसरायचं नाही, कारण अविकारी शब्द म्हणजेच त्यांच्यामध्ये लिंग वचन पुरुष यानुसार बदल होत नाही हे आपल्याला समजतं। अन्यथा इथं सुद्धा मग आपला गोंधळ होऊ शकतो की शब्दयोगी अव्यय कोणतं आणि क्रियाविशेषण अव्यय कोणतं। कारण ज्यावेळेला आपण भरपूर उदाहरणं पाहतो किंवा भरपूर शब्द बघतो तेव्हा मग गोंधळ होतो, हे नंतर तुम्हाला कळणारच आहे। हे जर व्यवस्थित समजून घेतलं कळलं गोंधळ होणार नाही। ठीक आहे, काय सांगितलेलं आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर शब्दाला बघा जोडून आलेल्या अविकारी शब्दाला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। ठीक आहे, बघा आता उदाहरणं इथं दिलेली आहेत, 5 उदाहरणं आहेत ते आपण नीट अभ्यासूयात, नीट पाहूयात म्हणजे शब्दयोगी अव्यय काय ते तुम्हाला कळणार आहे। पहिलं उदाहरण आहे, माझ्या शाळेपुढे मैदान आहे। आता इथं शाळेपुढे बघा माझ्याला काय जुळून आलेलं नाहीये, मैदानाला सुद्धा काय आलेलं नाहीये, आहेला पण काय आलं नाही, पण इथं मात्र बघा शाळेपुढे म्हणजे शाळा आणि पुढे म्हणजे शाळेला कुठला शब्द जोडून आलेला आहे इथं पुढे हा शब्द काय झालेला आहे जोडून आलेला आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये पण बघा बरं, आता विदूषकाशिवाय सर्कस पूर्ण होत नाही। विदूषकाशिवाय सर्कस पूर्ण होत नाही, सर्कस पूर्ण होत नाही याच्यामध्ये काय आलंय का जोडून शब्दाला नाही। आपल्याला लगेच लक्षात येते विदूषक यांना शब्द कुठला जोडून आलाय बघा इथं शिवाय। ठीक आहे, आता पुढे बघा, सलील सारखा मित्र मिळणे कठीण। आता सलील सारखा मित्र मिळणे कठीण, इथंही तुम्हाला समजतंय की सलील हे नाव आहे आणि सलीलला इथं सारखा हा शब्द बघा जोडून आलेला आहे। यानंतरचं आपलं चौथं उदाहरण बघा काय सांगतंय, सरितापेक्षा मी उंच आहे। म्हणजे इथं सुद्धा ते वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की सरिता या शब्दाला पेक्षा हे जोडून आलेलं आहे। आता पुढे बघा बरं काय दिलंय, ही बाग लहान मुलांसाठी आहे। आता ही बाग लहान मुलांसाठी आहे, इथं सुद्धा काय जोडून आलेलं आहे मूल आणि साठी। बघा म्हणजे इथं मुलांनो लक्षात घ्या, पुढे शिवाय सारखा पेक्षा साठी हे काय आहेत बरं
शब्दयोगी अव्यय आहेत. का म्हणलेलं आहे त्यांना शब्दयोगी अव्यय? कारण मुळातच शब्दयोगी याचा अर्थ काय, तर शब्दाला जुळून आलेला दुसरा शब्द. मग आलंय की नाही इथं शब्दाला जुळून किंवा जोडून आलेला दुसरा शब्द, आणि म्हणून ते काय आहेत, शब्दयोगी अव्यय आहेत. कोणते? म्हणजे शाळे पुढे नव्हे तर पुढे फक्त, शिवाय, सारखा, पेक्षासाठी, म्हणजे शब्दाला जोडून आलेत म्हणून शब्दयोगी अव्यय. मग मुलांनो इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. का बरं? तर बघा, शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यामधला फरक जर तुम्हाला तो नाही समजला तर तुम्हाला काही वेळेला असं होणार आहे की इथं वर किंवा पुढे शब्द जो आहे तो आलाय वाक्यामध्ये, पण तुम्ही पटकन म्हणणार चला शब्दयोगी अव्यय. म्हणजे तो जर शब्दाला जोडलेला नसेल आणि दुसरा वेगळा लिहिला असेल, पण पुढे तुमच्या डोक्यात असणार आहे की इथं शब्दयोगी अव्ययामध्ये येते, पण इथं मात्र काय होणार आहे, तुमचे मार्क जाणार आहेत कारण तो शब्दाला जोडून आलेला नाही. हे तुम्हाला इथं उदाहरणावरून लक्षात येईल. बघा, म्हणजे शब्दयोगी अव्यय आणि मग दुसरं काय राहते, क्रियाविशेषण अव्यय, याच्यामधला फरक आपण इथं समजून घेऊयात. बघा, घराजवळ एक झाड आहे, हे आपण कुठल्या गटामध्ये लिहितोय, शब्दयोगी अव्ययामध्ये. का शब्दयोगी अव्ययामध्ये लिहितोय? कारण शब्दाला जोडून आलेला दुसरा शब्द. दुसरा शब्द म्हणजेच कोणता, अविकारी शब्द, की जो इथं शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय. नंतर बघा, इथं क्रियाविशेषण अव्ययामध्ये काय दिसतंय, नदी जवळ आहे. बघा काय आहे, नदी जवळ आहे, म्हणजे तिथं नदी वेगळे आणि जवळ वेगळे. म्हणजे नुसतं जवळ हा शब्द म्हटल्यावर आपण शब्दयोगी अव्यय म्हणू शकत नाही किंवा क्रियाविशेषण अव्यय पण म्हणू शकत नाही. कधी म्हणू शकतो, ज्या वेळेला जवळ हा शब्द दुसऱ्या एका शब्दाला जोडून आला असेल तरच तो शब्दयोगी अव्यय, आणि जर तो वेगळा आला असेल तर तो कोणता आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. ठीक आहे, पुढे बघा आता, सूर्य ढगा मागे गेला. इथं काय झालेलं आहे, मागे. बघा हा शब्द आहे मागे, म्हणजे काय, तो ढगाला जोडून आलेला आहे शब्द, म्हणून मागे कशामध्ये येते, शब्दयोगी अव्ययामध्ये येते. पण इथं बघा बरं, मागे गेलास की पायऱ्या लागतील, मागे गेलास की माझं घर लागते, काय जे असेल ते. म्हणजे मागे इथं आपण काय केलं आहे, वेगळं वापरलेलं आहे, म्हणजे जोडून नाही आलेलं ते. म्हणजे इथल्या ह्या गटामधलं मागे जे जोडून आलेलं आहे ते कशामध्ये आहे, शब्दयोगी अव्ययामध्ये येते. आणि इथं जे मागे येते सेपरेटली वेगळं, ते कशामध्ये येते, क्रियाविशेषण अव्ययामध्ये येते. ठीक आहे मुलांनो, आता पुढचं उदाहरण आणखी एक बघूयात. टेबला खाली चेंडू आहे आणि चेंडू खाली टाक. बघा काय फरक दिसतोय तुम्हाला, दोन्हीकडे पण खाली आहे, पण शब्दयोगी अव्यय कोणतं, तर हे, कारण ते इथं टेबलाला जोडून आले आणि इथं मात्र हे सेपरेट आले. बरोबर आहे, वरच्या मजल्यावरती असाल, चेंडू खाली टाका आपण म्हटलं जाते, बरोबर आहे. म्हणजे सेपरेटली इथं त्याचा वापर केलेला आहे आणि इथं मात्र काय केलेलं आहे, ते जोडून आलेलं आहे. बघा मुलांनो, म्हणजे इथं लक्षात घ्या, याला शब्द जोडून येतो तेव्हा तो शब्द शब्दयोगी अव्यय, आणि जेव्हा शब्द वेगळा येतो तेव्हा तो क्रियाविशेषण अव्यय. हा फरक नीट समजून घ्या. आता शेवटचं आणखी एक उदाहरण बघूयात. झाडावर घरटी आहेत आणि घरटी वर आहेत. बघा काय म्हणतोय आपण, वर हा जो शब्द आहे इथं बघा दोन वेगवेगळ्या प्रकारे काम करतोय. इथं शब्दयोगी अव्ययाचं काम करतोय आणि इथं कशाचं काम करतोय, क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतोय. का बरं, इथं शब्दाला जोडून आले आणि इथं मात्र काय झालेलं आहे, वेगळं आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या अनेक वाक्यांवरून एक गोष्ट मात्र समजलेली असणार आहे की शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडलेला दुसरा शब्द. ठीक आहे, दुसरे शब्द म्हणजे कोणते, वर, खाली, मागे, शिवाय. बघा इथं पेक्षा, सारखा, साठी, हे अनेक शब्द आहेत, पण ते कशाला जोडून आले पाहिजेत, दुसऱ्या शब्दाला. येते लक्षात तुम्हाला. आणि जर ते वेगळे आले तर मात्र ते काय असणार आहेत, क्रियाविशेषण अव्यय.
ठीक आहे, म्हणजे शब्दयोगी अव्ययामध्ये आपण हे एवढंच पाहणार आहोत. समजलं मुलांनो शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दयोगी अव्यय ही शब्दाची कितवी जात आहे या ठिकाणी बघा, 6वी जात आहे. ठीक आहे, म्हणजे शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय असे म्हणायचे. ठीक आहे, हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यामधला फरकही इथं समजून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण शब्दाची पुढची जात पाहणार आहोत. बघा क्रमांक 7वी, उभयान्वयी अव्यय. बघा या ठिकाणी उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, आणि अविकारी शब्द म्हटलं तर बघा या ठिकाणी पहिला कुठला आहे आपलं? क्रियाविशेषण अव्यय. दुसरं कोणतं आहे? शब्दयोगी अव्यय. आता कोणतं बघतोय आपण अव्यय? उभयान्वयी अव्यय. म्हणजे जी 4 अव्यय आहेत न बदलणारी ती, आणि बघा ही 4 कुठली आता? क्रियाविशेषण अव्यय बरोबर, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि शेवटी केवल प्रयोगी अव्यय. आपण या ठिकाणी उभयान्वयी अव्यय ही शब्दांची कितवी जात पाहतोय? 7वी. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर उभय अधिक अन्वय. उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे जोडणे. बघा 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं? उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. बघा उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? उभयान्वयी अव्यय असे म्हटले जाते. पुढे बघा मुलांनो, या ठिकाणी उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पडतात. आता किती प्रकार आहेत प्रमुख? एक प्रधानत्व सूचक आणि दुसरं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. पैकी आपण पहिल्यांदा पहिला मुख्य प्रकार बघूयात, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. बघा संयुक्त वाक्य हे प्रधानत्व सूचक वाक्य असतं. म्हणजे काय? बघा प्रधानत्व सूचक वाक्य म्हणजे काय? इथं आपल्याला दिसतंयच अर्थ त्याचा, की अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र वाक्य जोडणारा प्रधानत्व सूचक शब्द म्हणजे काय होय? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. बघा लक्षात घ्या मुलांनो, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र वाक्य आहेत, दोन्हीही प्रधान वाक्य आहेत, दोन्हीही मुख्य वाक्य आहेत. ती 2 मुख्य वाक्य जोडणारा प्रधानत्व सूचक या ठिकाणी शब्द म्हणजे कोणतं? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. बघा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा आपण अर्थ बघितलेला आहे. 2 वाक्य आहेत, दोन्ही वाक्य मुख्य आहेत, प्रधान आहे, स्वतंत्र आहेत. आता ती 2 वाक्य ज्या उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात ते अव्यय कुठलं? या ठिकाणी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, आता बघूयात आपण हे असे कुठले शब्द आहेत की 2 स्वतंत्र वाक्य 2 मुख्य वाक्य जोडतात. म्हणजे या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे एकूण 4 प्रकार पडतात. पैकी पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक, दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक, तिसरा प्रकार आहे न्यूनत्व बोधक. बघा कुठला प्रकार आहे? न्यूनत्व बोधक. आणि चौथा प्रकार आहे परिणाम बोधक. आता बघूयात एकेकाचा आपण अर्थ या ठिकाणी. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? आता समुच्चय बघा, या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केलेले असते. अशा त्या शब्दाला, अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. बघा काय व्याख्या आहे? तर या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या वाक्यात किंवा पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचं काम केलंय. बघा बरं उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. इथं वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. म्हणजे वारा सुटलाय, मग त्याच्यामध्ये आणखी भर काय पडलेली आहे? पाऊस पडायला लागलेला आहे. म्हणजे हे आपल्याला कशामुळे समजते? आणि हे समुच्चय बोधक बघा उभयान्वयी अव्यय वापरल्यामुळे. म्हणजे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणती बरं? तर व, अन आणि
आणखी न शिवाय. बघा मुलांनो, नीट लक्षात ठेवा. इथं पुढच्या उदाहरणावरून आणखी लक्षात येईल. मी पुऱ्या अन भाजी आणली. आता मी पुऱ्या आणल्या, नुसत्या पुऱ्या आणून उपयोगाच्या आहेत का? सोबत काहीतरी भाजी लागणारच आहे. म्हणजे मी पुऱ्या अन भाजी आणली, मी पुऱ्या आणि भाजी आणली. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये इथं दुसऱ्या वाक्यानं काय केलेली आहे? भर टाकलेली आहे. ठीक आहे. तर अशा शब्दांना काय म्हणतात? या ठिकाणी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता आपला या ठिकाणी बघा पुढचा प्रकार आहे, दुसरा उपप्रकार. कशाचा? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा. कोणता प्रकार आहे? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. आता विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर या उभयान्वयी अव्ययातून पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकाला पसंती दर्शवली जाते. बघा, या उभयान्वयी अव्ययामधून काय समजते आपल्याला? तर एकतर पर्याय दिलेला असतो, त्यापैकी एक निवडायचं किंवा एकाला पसंती द्यायची. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल विकल्प बोधक. तुला चहा हवा की कॉफी? बघा, तुला चहा या ठिकाणी हवा की कॉफी? मग आपण लगेच म्हणतो, काही जण कॉफी आवडत असेल कॉफी म्हणतील, काही जण चहा आवडत असेल चहा म्हणतील, काही जण अशी म्हणणार आहे दोन्ही आम्हाला पाहिजे. बरोबर आहे. तर काय म्हणणार आहेत? बघा, तुला चहा हवा की कॉफी? म्हणजे हे की ते दोन्ही पैकी कुठलं तरी एक, म्हणजे एकाला पसंती इथं दर्शवायची आहे. तर ते त्या शब्दावरून समजते. ठीक आहे. नंतर बघा आपण पुढचा प्रकार बघूयात, उपप्रकार तिसरा. कोणता उपप्रकार तिसरा आहे? न्यूनत्व बोधक. बघा, प्रधानत्व म्हणजे इथं काय आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आपण पाहतोय त्यातला हा तिसरा प्रकार आहे, न्यूनत्व बोधक. आता न्यूनत्व बोधक म्हणजे काय? तर याचा अर्थ कमीपणा, न्यूनत्व. आपण न्यूनत्वाचा अर्थ काय म्हणतोय? बघा, कमीपणा. म्हणजेच पहिल्या वाक्यात कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य. म्हणजे पहिल्या वाक्यात काहीतरी कमी आहे, हे कशावरून समजतं? दुसरं वाक्य दिलं आहे त्याच्यावरून समजतं. बरोबर आहे. मग हे कशावरून? बघा, कुठल्या शब्दांवरून ओळखता येतं? पण, परंतु, बाकी, किंतु. हे काय आहेत? न्यूनत्व बोधक आहेत. म्हणजे पहिल्या वाक्यातला कमीपणा इथं किंवा उणीव दर्शवणारं कुठलं वाक्य? दुसरं वाक्य. बघा, उदाहरणार्थ, रामने अभ्यास केला परंतु नापास झाला. बघा, किंवा बाबांना थोडा ताप होता बाकी सर्व ठीक. ठीक आहे. म्हणजे इथं पहिल्या वाक्यातला जो कमीपणा आहे किंवा उणीव आहे हे बघा पण, परंतु, बाकी याच्यावरून लक्षात येते. म्हणजे अभ्यास केला, प्रॉपरली अभ्यास केला नाही, अभ्यास तर केला पण नापास झाला. बरोबर आहे. मग कमीपणा काय दिसतोय? प्रॉपरली अभ्यास केला नाहीये, नियोजनबद्ध अभ्यास केला नाहीये. म्हणजे तिथं तुम्ही कमी पडलेला आहात, म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय झालेलं आहे? मार्क्स कमी पडलेले आहेत. ठीक आहे. ते न्यूनत्व बोधक. आता पुढे बघा, चौथं परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. आता परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. म्हणजे पहिल्या वाक्यात जी काय घटना घडलेली असते त्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. हे उदाहरणावरून लक्षात बघा येईल. तो आजारी होता, ही घटना. त्याचा परिणाम काय? म्हणून शाळेत आला नाही. बघा, परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय किंवा या ठिकाणी परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय सांगताय त्याचा अर्थ? तर पहिल्या वाक्यात बघा या ठिकाणी जी घटना घडलेली असते त्याचा परिणाम कुठं दिलेला असतो? दुसऱ्या वाक्यात. समजते तुम्हाला? म्हणजे इथं काय? आजारी होता म्हणून शाळेत गेला नाहीये, त्या म्हणजे परिणाम दिसून येतोय. पुढे बघा, तिने मनापासून अभ्यास केला नाही, सबब तिला पहिलाच वर्ग मिळाला नाही, म्हणजे फर्स्ट क्लास मिळाला नाही.
ठीक आहे. मोठमोठ्या म्हणजे वरचे वर्ग जे असतात आपले 60च्या वरती मार्क्स पडले की फर्स्ट क्लास, 70च्या वरती पडले, 75च्या वरती पडले की बघा या ठिकाणी डिस्टिंक्शन असतं. बरोबर आहे. म्हणजे 60च्या खाली पडले तर द्वितीय श्रेणी असते किंवा सेकंड क्लास असतो. बरोबर आहे. मग तिनं अभ्यास केला तरी सुद्धा या ठिकाणी तिला पहिला वर्ग मिळाला नाही. म्हणजे काय दिसतंय इथं आपल्याला, तर मनापासून केला नाही ही घटना आहे. आणि ह्या मनापासून न केलेल्याचा परिणाम काय झालाय, तिला हवा तो वर्ग म्हणजे तिला पहिला वर्ग पाहिजे होता, अपेक्षित होता, तो काही मिळाला नाही. म्हणजे आपल्याला जर चांगलं पुढं काहीतरी यश मिळवायचं असेल तर आत्ताची घटना आपण चांगली करणं आवश्यक आहे. आत्ता चांगला अभ्यास केला तर मार्क चांगले पडणार आहेत. बरोबर आहे. म्हणजेच इथं काय घटना ही कशी आहे त्याच्यावरती पुढचा परिणाम कसा आहे हे लक्षात येतं. याच्यानंतर बघा म्हणजे इथं आपण किती प्रकार बघितलेले आहेत एकूण. इकडे बघा आता उभयान्वयी अव्यय, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये बघा जोडणारा प्रधानत्व सूचक शब्द. दोन स्वतंत्र वाक्य जोडणारा इथं प्रधानत्व सूचक शब्द. याचे एकूण किती उपप्रकार आहेत, 4. कोणकोणते ते 4 उपप्रकार बघा. समुच्चय बोधक, पुढे विकल्प बोधक, पुढे न्यूनत्व बोधक बघा, आणि शेवटचं परिणाम बोधक. म्हणजे बघा लक्षात घ्या मुलांनो, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर या ठिकाणी या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या वाक्यात बघा आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. बघा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर पहिल्या वाक्यात आणखीन भर टाकण्याचं काम. वारा सुटला आणि वादळाला किंवा पावसाला वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. म्हणजे वारा सुटलाय, वादळ आलेलं आहे, पाऊस पडला. बरोबर आहे. म्हणजे आणखी भर पडलेली आहे. पुढे काय, मी पुऱ्या अन भाजी आणली म्हणजे ते व अन आणि आणखी न शिवाय हे काय आहेत, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. ठीक आहे. याच्यानंतरच आपण काय बघितलेलं आहे, विकल्प बोधक. विकल्प बोधक म्हणजे काय, हे किंवा ते म्हणजे एकाचीच पसंती दर्शवायची. बघा म्हणजे एक तर पर्याय निवडायचा, त्यातला आपल्याला काय पाहिजे ते हे दर्शवणारा शब्द म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. असे कुठले शब्द असतात बघा इथं या ठिकाणी उभयान्वयी विकल्प बोधक म्हणजे की, किंवा बघा असे शब्द म्हणजे हे पाहिजे की ते पाहिजे, तुला चहा हवा की कॉफी हवी. बघा म्हणजे काय, चहा पाहिजे का कॉफी पाहिजे. बरोबर आहे. तुला हे पाहिजे की ते पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे इथं आपण त्या दोन्ही पैकी कशाला एकाला तरी आपण पसंती दर्शवायची असते. बरोबर आहे. एक तर ते तरी किंवा एक तर हे तरी. नंतरचा आपण कुठला प्रकार बघितला, न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक, न्यूनत्व या शब्दाचाच अर्थ कमीपणा आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपण आहे हे बघा कशावरनं समजतं, ही उणीव किंवा हा कमीपणा दर्शवणारं दुसरं वाक्य दुसऱ्या वाक्यावरून समजते. बरोबर आहे. म्हणजे बघा रामने अभ्यास केला परंतु नापास झाला. म्हणजे पण, परंतु, बाकी, किंतु. ठीक आहे. नंतर काय बघितलेले आपण, परिणाम बोधक. परिणाम बोधक पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असतो किंवा आपल्याला दिसून येतो त्या शब्दावरून. म्हणजे तो आजारी आहे म्हणून, ह्या म्हणून मुळे काय लक्षात येत आहे, पहिली घटना घडली आणि त्याचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसतोय की तो शाळेत गेला नाही. किंवा काय दुसरं बघा, त्यानं अभ्यास केला म्हणजे मनापासून केला नाही म्हणून मार्क्स कमी पडले. बघा म्हणजे या ठिकाणी किंवा सबब पहिला वर्ग मिळाला नाही. म्हणजे इथं काय, म्हणून, सबब, याकरता, वास्तव या शब्दांचा इथं समावेश होतो. म्हणजे लक्षात घ्या मुलांनो, समुच्चय बोधक म्हणजे व आणि बघा अन, पुढं विकल्प बोधक म्हणजे किंवा की, दोन पैकी एकाचीच निवड करायची. न्यूनत्व म्हणजे काय बघा बरं या ठिकाणी दिसते पण, परंतु.
बघा, आणि पुढं काय, परिणामबोधक म्हणजे काय, म्हणून सबब या करता. ठीक आहे. आता यानंतरचा आपला दुसरा मुख्य प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. तर मुलांनो, आपण तो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय त्याचा अर्थ बघूयात. या अव्ययाने जोडलेली वाक्य ही कुठल्या स्वरूपाची असतात, मिश्र स्वरूपाची असतात. बघा, एक प्रधान वाक्य याच्यामध्ये असते आणि दुसरे गौण वाक्य असते. हा फरक लक्षात घ्या. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये दोन्हीही वाक्य प्रधान असतात आणि ती संयुक्त वाक्य असतात, आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ही मिश्र वाक्य असतात. म्हणजे एक महत्वाचं मुख्य प्रधान वाक्य असतं आणि दुसरं कमी महत्वाचं किंवा गौण वाक्य असतं. बघा, या ठिकाणी त्याचेही प्रकार आहेत. पैकी पहिला प्रकार आपण अभ्यासूयात. पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक. बघा, स्वरूपबोधक म्हणजे काय, या अव्ययाने मागील शब्दाचा खुलासा किंवा मागील वाक्याचं स्वरूप गौण वाक्यात सांगितलेलं असतं. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे प्रधान वाक्य, त्या वाक्यामधला खुलासा पुढच्या वाक्यामध्ये सांगितलेला असतो. ते जे गौण वाक्य असतं, बघा, ते ज्या शब्दाने दर्शवलं जातं त्या शब्दांचा समावेश कशामध्ये होतो, स्वरूपबोधक. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणून, म्हणजे, की, जे. बघा, गुरुजी म्हणाले, गुरुजी म्हणाले प्रधान वाक्य. काय म्हणाले हे पुढच्या वाक्यात समजतंय. म्हणाले की पृथ्वी गोल आहे, म्हणाले की अभ्यास करा. बघा, पुढचं 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे काय लक्षात येते इथं, तर पहिल्या या शब्दावरून त्याचं स्वरूप पुढं दिलेलं आहे हे समजतंय. कुठल्या शब्दावरून, म्हणजे, किंवा इथं की, बघा, जे, म्हणून या शब्दांवरून समजते. ठीक आहे मुलांनो, यातला आपण उरलेला भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. या ठिकाणी आपण थांबूयात.